शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी या खूप आवश्यक असतात आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला बेसिक नॉलेज असलं पाहिजे. आता बेसिक नॉलेज आणि आपल्याला एकदम जास्त नॉलेज याच्यात फरक आहे. आपण जर बेसिक नॉलेज घेऊन जर काम केलं तर आपण शेअर बाजारामध्ये नक्कीच यशस्वी होऊ. पण जर आपण समजा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर नॉलेज घेतलं तर कन्फ्युजन क्रिएट होतं. पण मग या बेसिक नॉलेजमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं पाहिजे, आपल्याला त्यासाठी पाहिजे महत्त्वाचं आपल्याला कॅन्डलचा अभ्यास करता आला पाहिजे, चार्ट पॅटर्न समजले पाहिजे आणि चार्ट इंडिकेटर. तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि मग आता त्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर महत्त्वाचे चार्ट इंडिकेटर कोणते आहेत, तर त्यामध्ये आपल्याला आहे आपल्या याच्यावर सुपर ट्रेड इंडिकेटर आहे, त्याच्यानंतर आपला MACDचा इंडिकेटर आहे, RSI इंडिकेटर आहे, त्यानंतर आपला बोलिंजर बँड इंडिकेटर आहे आणि तुमचा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आहे किंवा तुमचा EMA आहे. तर असे बरेच इंडिकेटर आहेत. पण आज आपण जाणून घेणार आहोत का नेमके आपल्या बॉलिंगर बँडवरती आपल्याला कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा आहे, स्टॉप लॉस काय लावायचा आहे आणि टार्गेट काय असणार आहे आणि आपल्याला त्याची सेटिंग कशी आहे. त्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला बघायचा हा पूर्णपणे व्हिडिओ आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नेमकी बॉलिंगर बँडवरती ट्रेड कसा घ्यायचा हे नक्कीच कळेल. आणि तेव्हा चला तर बघूया आपण हा आपला बॉलिंगर बँडचा पूर्णपणे व्हिडिओ. नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला बॉलिंजर बँड जो आहे तर त्याचा आपल्याला वापर कसा करायचा आहे आणि आपल्याला त्या बॉलिंगर बँड किंवा बॉलिंजर, कारण काही लोक बॉलिंजर म्हणतात किंवा काही लोक बॉलिंगर म्हणतात, दोन्ही म्हणा ती गोष्ट एकच आहे. तर आपल्याला त्याचा वापर करून आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे, स्टॉप लॉस काय लावायचा आहे, टार्गेट काय फिक्स करायचे आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ काय करायचा आहे, पूर्णपणे बघायचा आहे. ओके. आता तर आपल्याला पहिल्यांदा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तो चॅनल आपल्या सगळ्यांसाठी फ्री आहे आणि तो कशासाठी आहे, तर आपले जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न जे आहेत ते आपण मला विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. आपण त्यावरती कुठल्याही प्रकारचे तुम्हाला बाईंगचं किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही आहे. आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जर कुणाला मी कोणते ट्रेड घेत असतो, मी स्विंग ट्रेडिंगसाठी कोणकोणते शेअर्स घेत असतो त्याची जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी आहेत दोन ऑप्शन. त्यातला पहिला ऑप्शन असा आहे का आपल्याला ह्या चॅनलची मेंबरशिप घ्यावं लागेल आणि त्याचे जे मेंबरशिप चार्जेस आहेत तर ते आपले आहेत ₹199. तर आपण पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जॉईन नावाचं बटन येईल. आपण त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि आपण तिथे ₹199चा प्लॅन सिलेक्ट करायचा. फक्त ₹199 जो काय आहे तो प्लॅन सिलेक्ट करा, कारण त्यामध्ये तुम्हाला 159चा आहे तो सिलेक्ट करायचा नाही आहे. हा ₹159 आहे तो सिलेक्ट करायचा नाही. 599चा जो आहे तर तो पण सिलेक्ट करायचा नाही आहे. ओके. आता कारण का जर तुम्हाला फक्त समजा व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्हाला ₹199चा प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. तो प्लॅन तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर मग काय होणार तुम्हाला, तर मी जे काय दुसऱ्या दिवशी मी जे काय शेअर्स आहे ते सिलेक्ट करतो. ते सिलेक्ट केल्यानंतर मी त्याच्यावरती संपूर्णपणे व्हिडिओ बनवतो का बा मी कुठला शेअर्स का घेणार आहे, माझे टार्गेट काय असणार आहे आणि कोणत्या चार्ट पॅटर्न इंडिकेटर सगळ्या गोष्टी त्यावरती तुम्हाला माहिती पडतील. आपण त्यावरती तो सगळा व्हिडिओ बनवतो आणि तो आपण त्यावरती अपलोड करतो. तो फक्त तुम्ही जर समजा चॅनलची मेंबरशिप जर घेतली आणि किंवा जर आपण चॅनलला तुम्ही जर जॉईन झाले आणि तरच तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटणार. ओके. आणि तो तुम्ही डेली संध्याकाळी न चुकता बघायचा आहे. आणि मग इथे तुम्हाला मी जे कोणते शेअर्स घेणार आहेत आणि का घेणार आहेत त्याची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटेल. ओके. आणि का जर समजा एखाद्याला जर आपल्याला हे सगळे व्हिडिओज पण बघायचे आहेत आणि नंतर त्याचबरोबर जर कोणाला माझा टेलिग्राम चॅनलच्या प्रीमियम ग्रुपची जर मेंबरशिप घ्यायची असेल, आता त्यामध्ये काय फरक आहे, आणि तर त्यामध्ये जर समजा मी एखाद्या लाईव्ह मार्केटमध्ये जर एखादा ट्रेड जर घेतला तर तो मी काय ट्रेड आपल्या यूट्यूबला टाकू शकत नाही. तर तुम्ही कुठं टाकणार, तो टाकणार टेलिग्रामला. मी फक्त कुठला शेअर्स घेतला आहे त्याची जी अपडेट आहे तर ती अपडेट मी त्यावरती ते करणार, त्याच्यावरती अपडेट तुम्हाला मी त्यावरती टाकणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, त्याच्यासाठी आपल्याला संदीप कोठोळ नावाचं जे काय ॲप आहे बघा, तर हे जे नावाचं ॲप आहे संदीप कोठोळ नावाचं ॲप, तर ते ॲप आपल्याला काय करायचं आहे, ते ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. ते ॲप आपण डाउनलोड केल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला ₹700चा प्लॅन आहे, तो आहे आपला याच्यावर स्विंग ट्रेडिंग म्हणून. तुम्ही जर समजा तुम्ही हा एका महिन्याचा प्लॅन घेतला तर ₹700 आहे, 3 महिन्याचा जर प्लॅन घेतला तर ₹1500 आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय भेटेल, तर तुम्हाला याच्यामध्ये सगळे आपल्याला रेकॉर्डेड व्हिडिओ भेटणार आणि प्लस तुम्हाला शेअर मार्केटविषयी चार्ट पॅटर्न इंडिकेटरचे सगळे व्हिडिओज त्या ठिकाणी भेटणार. आणि तुम्हाला आपल्या जो काय आपला टेलिग्राम चॅनल आहे प्रीमियमचा आणि त्याची तुम्हाला त्या ठिकाणी मेंबरशिप भेटणार.
आणि आपल्याला त्यावरती जर समजा मी जो काय ट्रेड लाईव्ह मार्केटमध्ये घेत असतो आणि त्याची माहिती तुम्हाला त्यामध्ये सगळी बघायला भेटणार. तर हा सगळा बेनिफिट आहे. आणि मग ते नेमकी काय करायचं ते आपण ठरवायचं. ओके. आणि मग आता आपण बघतोय का आपल्याला ह्या बोलिंगर बँडवरती आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला इथं बघायचं आहे का बोलिंगर बँड जो आहे तो आपल्याला कुठे भेटणार आहे. तुमच्यासमोर हा चार्ट आहे. मी याला एकदा डिलीट करतो. बघा इथं एकदा डिलीट करतो. आपल्यासमोर हा संपूर्णपणे जो चार्ट आहे सगळा चार्ट आपल्यासमोर असा प्लेन आलेला आहे. आणि बघा इथे आपल्याला गेल्यानंतर तुम्हाला इंडिकेटर नावाचा ऑप्शन दिसतोय. आता हे कुठं बघतोय तर हे इथं ट्रेडिंग व्ह्यूवरती हे जो काय हा सगळा चार्ट बघतोय. पण आता इथं मी वापरलेला आहे जे माझा ब्रोकर आहे 5paisa.com आणि त्या ब्रोकरकडं मला हा सगळा ॲक्सेस फ्री भेटतोय. आपण जर समजा निवड याच्यावरती ट्रेडिंग व्ह्यूवरती जर गेलात तर तुम्हाला फक्त 1 किंवा 2च पॅटर्नचा किंवा इंडिकेटरचा जे काय आहे त्याचे ॲक्सेस भेटतात. बाकीच्यासाठी तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. आणि म्हणून जर तुम्ही समजा एखादा ब्रोकर वापरत असाल तर त्या ब्रोकरच्या याच्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्ट म्हणजे इथल्या पद्धतीने तुम्हाला सगळे चार्ट पॅटर्न इंडिकेटर जे आहेत ते सगळे तुम्हाला मोफत बघायला भेटतात. आणि म्हणजे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही. आणि मग आपण इथे गेलो. बघा इथे आपण आल्यानंतर इथे आपण जायचंय आणि इथे आपण काय करायचे आपण टाईप करायचं आहे. इथे बघा इथे आपल्याला बोलिंजर बँड्स नावाचा इथे आपल्याला हा इथे पॅटर्न दिसतोय. ओके. तर मग हा इथे आपल्यासमोर आलेला आहे. पण तुम्ही म्हणाल अरे हे तर साप दिसतोय असा इकडे तिकडं नाही तर मांडूळ दिसतंय. ठीक आहे. ते मांडूळ दिसू द्या साप दिसू द्या पण आपल्याला त्यावरती ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या आणखी का जर एखादा शेअर्स असेल तो जर साईडवेज असेल जर समजा असा कंटिन्युअसली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे काय इंडिकेटर आहे तर तुम्हाला चांगले सक्सेस देणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का सगळे इंडिकेटर असतील चार्ट पॅटर्न असतील हे फक्त तुम्हाला दिशा दाखवायचं काम करतात. आणि त्याच्यामध्ये 100% तुम्हाला कुठलाही इंडिकेटर असेल पॅटर्न असेल ते तुम्हाला फक्त इंडिकेशन देतो कन्फर्मेशन देतो पण तुम्हाला गॅरंटी देत नाही का वा 100% असंच होईल म्हणून. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आता ही सगळी माहिती घ्यायची आहे. आता बघा इथे जर आपण बघितलं असेल तर इथे तुम्हाला हा जो पॅटर्न आहे हा इथे पॅटर्न असा तुम्हाला सगळा बघायला भेटलेला आहे. आता जर ह्या पॅटर्नचा आपण बघितलं असेल तर हा जो आहे तर हा याचा लोअर झोन आहे आणि हा याचा टॉप आहे. ओके. तर तुम्हाला ही गोष्ट इथे क्लिअर झालेली आहे. आणि मग आता इथे आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे ती गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची. थोडंसं आपण याला मोठं करूया म्हणजे आपल्याला गोष्टी चांगल्या दिसतील. बघा आता जर तुम्ही इथं बघितलं असेल तर बघा आता इथे आपण बघूया इथे आपण गोष्टी जाणून घेऊया. बघा इथे आपण जर समजा बघितलं आता हा पॅटर्न तुमच्या समोर आहे. आता जर आपण इथे जर ही गोष्ट जर लक्षात घेतली तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं इथे बघा आता इथे हे जे दिसतंय मधली जी काय आहे लाईन ती आपल्या ह्या शेअरचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे. ओके. आता ही लाईन ह्या शेअरचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे. जर एखाद्या शेअरचा जो चार्ट आहे तर तो जर आपल्याला त्यातले जे आपण बघतोय आपल्याला जे इथं बघताय तुम्हाला याच्यावाल्या जे कॅन्डल्स आहेत काही ग्रीन कॅन्डल दिसतात काही तुम्हाला रेड कॅन्डल दिसतात. आणि आता इथे आपल्याला बघायची पहिली गोष्ट अशी बघा तर काय बघायची पहिली गोष्ट तर आपल्याला इथे याच्यावरती ट्रेड कसा घ्यायचा ते आपण जाणून घेऊ. आता पहिल्यांदा इथे मी दाखवतो तुम्हाला इथे बघा. ओके. आता जर इथे आपण बघितलं तर जर समजा एखाद्या शेअरचा जो चार्ट आहे चार्टवरती आपल्याला जर आपण बघितलं असेल त्याच्यावाले जे कॅन्डल आहेत आणि जर ह्या कॅन्डल जर ह्या बोलिंजर बँडच्या लोअर साईडला जर समजा एखादा इथे आपण बघितले बघा इथे जर आपल्याला एखादी रेड कॅन्डल दिसली कॅन्डल आपल्याला रेड दिसली पाहिजे बरं का. आणि जर रेड कॅन्डल नंतर बघा ही तुम्हाला इथे रेड कॅन्डल दिसली रेड कॅन्डल नंतर जर आपल्याला परत एखादी कॅन्डल आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसली तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. आणि मग तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे आणि म्हणजेच बाय करायचा आहे. इथल्या ठिकाणी आपण बाय क्रिएट करू शकतो. आणि आपल्याला त्या ठिकाणी कुठं थांबायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं इथं आहे का आपल्याला परत आपल्याला ह्या जो चार्ट आहे आणि इथं ह्या ज्या कॅन्डल्स आहेत जर आता परत इथं त्यांनी जर समजा वरपर्यंत जर टॉपला गेल्या तर तिथं वरपर्यंत टॉपला गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची इथे. तर इथे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची आहे. आणि किंवा फार तर फार आपल्याला हे जी मधली मुव्हिंग ॲव्हरेजची जी काय आपली ट्रेंड लाईन आहे तर त्या ट्रेंड लाईनपर्यंत थांबायचे आणि जर त्याच्या खाली आला तर आपण त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे.
तर इथं आपल्याला हा झाला आपला बाय जनरेशन. बाय कसा जनरेट करायचा. आता त्याला इथं आपण जर बघितलं असेल बघा, इथं मी तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन एकदा टाकून बघतो. अशा ठिकाणी बघा आपल्याला इथं ही कॅन्डल आहे, इथं ही आपली ही कॅन्डल समजा याची रेड कॅन्डल संपली, इथं ग्रीन कॅन्डल चालू झाली, आपण इथं ह्या ठिकाणी बाय आपण केला, तो 909 रुपयाला इथं आपला बाय झाला. ओके, तर हा इथे आपला 909 रुपयाला बाय झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे का इथे आपल्याला परत जर बघायचं, सॉरी आता हे इथे याला डिलीट करतो, हे चुकीचं इथं आलेली आहे. ओके, हां. आणि आता इथं आपलं जे टार्गेट आपल्याला किती भेटले बघा, आपण बघतोय हा बघा, हा इथून इथपर्यंत वरती आला, इथून इथपर्यंत वरती आला आणि इथं याने इथं टॉप गाठलेला आहे बघा. आता इथं आपल्याला दिसतंय इथं याने आपल्याला टॉप गाठलेला आहे. आणि जर इथं आपण बघितलं तर इथे आपल्याला हा टॉप इथं याने गाठलाय. म्हणजे आपल्याला इथं पैसे किती भेटलेत, इथं आपल्याला 909 रुपये ते आपल्याला 914 रुपये, म्हणजे आपल्याला फक्त 5 रुपये भेटलेत. पण एवढे पैसे कमी का भेटलेत, तर आपल्याला ते पण जाणून घेतली पाहिजे. इथं आपण कॅन्डल फक्त 1 मिनिटाची लावलेली आहे. आता म्हणजे इथं आपण टाइम फ्रेम जो आहे तो फक्त 1 मिनिटाचा लावलेला आहे. आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला फक्त इंट्राडे ट्रेड घेता येतात. ओके, पण जर आपल्याला थोडासा पोझिशनल ट्रेड घ्यायचा आहे, आता बघा जर समजा तुम्हाला ट्रेड समजा इंट्राडे घ्यायची असेल तर 1 मिनिट ते साधारणतः 5 मिनिट जे आहे, तर आपण इथपर्यंत ह्या कॅन्डल जर समजा इथपर्यंत टाइम फ्रेम लावला तर तुम्हाला इंट्राडेसाठी बघा, इंट्राडेसाठी आपल्याला एवढा टाइम फ्रेम वापरायचा आहे, किती, 1 ते 5. तुम्हाला जर आपल्याला स्विंग ट्रेड घ्यायचा असेल तर 10 ते 15 मिनिटाची आपल्याला त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरायचा आहे. आणि जर आपल्याला थोडा पोझिशनल ट्रेड घ्यायचा असेल तर 30 मिनिट ते आपल्याला साधारणतः 1 आवरचा आपला टाइम फ्रेम आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही मग काय करू शकता, पोझिशनल ट्रेड घेऊ शकता. पोझिशनल म्हणजे किती दिवसासाठी, 15 दिवस, 20 दिवस, महिन्यासाठी वगैरे त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता हेच आपण बघा, आता इथे तुम्हाला हे जे चित्र आहे तर हे चित्र कसं बदललेलं दिसेल ते आपण बघूया. बघा इथे तुम्ही गेलात आणि इथे तुम्ही 5 मिनिटाची जर कॅन्डल टाकली तर 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती तुम्हाला सगळं चित्र जे आहे ते सगळं चित्र तुम्हाला इथं बदललेलं आहे. आणि मग तुम्ही जर ह्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर तुम्हाला इथे टार्गेट किती भेटलंय, मग ते आपण बघूया. टार्गेट इथं आपल्याला मोठं टार्गेट भेटले. आता तुम्ही इथे बघितलं असेल तर मग इथं आपल्याला थोडीशी काय होते, थोडीशी लेट एंट्री होती. आपल्याला पहिल्या याच्यामध्ये फक्त किती 5 रुपयाचे टार्गेट भेटले. किती रुपयाचं भेटलं, 5 रुपयाचं भेटलं. पण टाइम फ्रेम आपण इथं वाढवले बघा, इथे हा टाइम फ्रेम आपण 5 मिनिटाचा इथे वाढवलेला आहे. या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण जर बघितलं तर बघा इथे आपल्याला याला इथे एकदा आपण याला आता डिलीट करूया. याचं काही काम नाही, आता याचं काम झालं मगाशी आपल्याला, याचं पण काही काम नाही, हे पण डिलीट करू. आता इथं आपल्याला काय दिसतंय बघा, इथे आपल्याला ह्या ठिकाणी आपण बघतोय का आपल्याला बघा, आपल्याला इथे ह्या ठिकाणी ह्या ज्या कॅन्डल आहे, हा चार्ट आहे, तर इथं ह्या ठिकाणी आपण बघतोय का ह्या ठिकाणी लोअर लाईनला टच केलेला आहे. टच केल्यानंतर आपल्याला जी बघा इथे आपल्याला ही पहिली ग्रीन कॅन्डल तयार झाली, त्या ठिकाणी आपण इथे ट्रेड घेतला. दुसऱ्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दुसरी कॅन्डल तयार ज्यावेळेस होती त्यावेळेस आपण ट्रेड घेतलाय. तो ट्रेड आपण समजा इथे घेतला बघा. ओके, तो ट्रेड आपण घेतलाय 910 रुपयाला आपण ट्रेड घेतलाय. आपल्याला कुठपर्यंत थांबायचंय, तर आपल्याला थांबायचं कुठपर्यंत आहे ते पण आपल्याला बघायचंय. आपल्याला त्या ठिकाणी इथं थांबायचंय का, एक तर आपल्याला इथं परत म्हणजे हा याचा जो अप्पर बँड आहे, हा लोअर बँड आहे, तर याच्या अप्पर बँडला जर टच झाला, अप्पर बँडच्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुक करून मोकळं व्हायचं आहे. आणि किंवा जर आपल्याला थोडी रिस्क घ्यायची असेल तर मग आपण ही जी आपली त्याच्यावाली आपण बघतोय त्याच्यावर मुव्हिंग ॲव्हरेजची जी काही लाईन आहे, तर ह्या ट्रेंड लाईनला परत वरून खाली इथपर्यंत आला असं वाटतंय, क्रॉस करतोय, तर त्या ठिकाणी आपण बाहेर पडायचे. पण आपल्याला त्यापेक्षा आपल्याला बेस्ट ऑप्शन काय आहे, अप्पर बँडला गेल्यानंतर प्रॉफिट बुक करणे. तुम्ही जर आता इथे बघितलं असेल, जर अप्पर बँडला आपण बघितलंय तर अप्पर बँडला आपल्याला बघा, हा इथं या ठिकाणी अप्पर बँडला गेला, त्या ठिकाणी तर रेड कॅन्डल तयार झाली. आपण पहिल्याच रेड कॅन्डल, पहिली ग्रीन कॅन्डल जी आहे आणि ती ग्रीन कॅन्डल आपली त्या ठिकाणी क्लोज झाली, त्या ठिकाणी पण बाहेर पडलो. तर इथे तुम्हाला किती रुपये भेटलेत बघा, 910 रुपयापासून आपल्याला 920 रुपये, ठीक आहे 922 गेले पण 920 पकडा आपण, तर इथे आपल्याला 10 रुपये आपल्याला इथे या ठिकाणी भेटले. तर हा इथे तुम्हाला बाय जनरेट केल्यानंतर भेटले. ओके, पण आता इथे जर सेल कुठं करायचं आहे, तर आपल्याला सेल करण्यासाठी बघायचं आहे बघा, जर समजा आपल्याला जर ह्या अप्पर बँड आहे बघा, इथला अप्पर बँड गेलाय, अप्पर बँडला गेल्यानंतर अप्पर बँडच्या वरती जर एक रेड कॅन्डल तयार झाली, अप्पर बँडच्या वरती जर रेड कॅन्डल तयार जर झाली, तर बघ आपल्याला त्या ठिकाणी सेल घ्यायचा आहे. त्याचा जो स्टॉप लॉस काय लावायचा आहे,
तर आपल्याला इथे हा जो आपल्या शेवटच्या कॅन्डलचा टॉप, हा इथे आपल्या शेवटच्या कॅन्डलचा टॉप हा आपला ह्या ठिकाणी स्टॉप लॉस राहील आणि तो स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन करायचा आहे आणि जोपर्यंत परत या लोअर बँडपर्यंत टच होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आणि तसं जर आपण बघितलं तर मग आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला यामध्ये किती पैसे भेटत आहेत ते आता आपण काय करणार आहोत ते आपण आता इथे जाणून घेणार आहोत. ओके. आता ठीक आहे. आता बघा, आता जर आपण इथे बघितलं असेल तर आता तुम्हाला मी इथं ही सगळी गोष्ट दाखवतो. बघा आता इथे आपण बघतोय का, ओके ठीक, इथं आता आपण आलोय. बघा आता बघा इथे हा आपण सेल झाले, इथं आपण पहिली कॅन्डल सोडून दिली, दुसऱ्या कॅन्डलचा ज्या ठिकाणी आपल्याला सुरुवात झाली त्या ठिकाणी आपण सेल केलाय आणि तिथे सेल केल्यानंतर आपल्याला इथे बघा जर खाली बघितलं तर तुम्हाला ह्या कॅन्डलचा जो बघा इथे हा लो आहे तो आपल्याला 906 रुपये दिसतोय. म्हणजेच तुम्हाला इथून बघा 927 रुपयाला आपण सेल केला आणि 906 रुपयापर्यंत आपल्याला टार्गेट भेटलेत. म्हणजे सरासरी 20 रुपयाची टार्गेट आपल्याला या ठिकाणी भेटली. ओके. आता हा जर तुम्ही बाय केला तर बायला तुम्हाला कुठं स्टॉप लॉस लावायचा आहे, तर बायच्या ठिकाणी तुम्हाला बघा आपण इथे आपण हा बाय केला पण आपल्याला त्याचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे का, ज्या ठिकाणी आपल्या लोअर बँडला ह्या रेड कॅन्डल शेवटच्या रेड कॅन्डलने टच केलेला आहे तो पॉईंट आपला त्या ठिकाणचा स्टॉप लॉस, म्हणजे तो आपल्याला येतोय बघा 906 रुपयाचा आपला स्टॉप लॉस आहे. 910 रुपयाला आपण बाय केलेला आहे, 4 रुपयाची रिस्क आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी 10 रुपयाचे रिवॉर्ड भेटलेला आहे. आणि जर आपण इथे बघितलं तर आता तुम्हाला इथे पण 4 रुपयाची रिस्क आहे पण इथे तुम्हाला रिवॉर्ड आहे सेलिंगला 20 रुपयाचं तुम्हाला इथे रिवॉर्ड भेटलेला आहे. आणि तसंच जर आता जर आपण इथे बघितलं असेल, बघा आता इथे तुम्हाला दाखवतो, आता इथे तुम्ही बघितलं असेल बघा इथे ह्या ठिकाणी आपला बाय जनरेट झाले. बघा आता इथे ह्या ठिकाणी आपली जी काय आहे रेड कॅन्डल, इथे कंटिन्यू 3 रेड कॅन्डल इथे तयार झाले. बघा आता इथे कंटिन्यू 3 रेड कॅन्डल तयार झाल्या. या 3 रेड कॅन्डल तयार झाल्यानंतर इथल्या ह्या ठिकाणी तिथून आपल्याला एक ग्रीन कॅन्डल इथे तयार झाली बघा ही इथे, आणि ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती जर आपण बघितलं असेल तर आपण इथे हा काय केलाय, हा इथे आपण हा बाय जनरेट आपला इथे झालेला आहे. बघा हा बाय जनरेट आपला इथे झाला. बघा हा इथे बाय आपला जनरेट झाला, तो 911ला बाय जनरेट झाला. पण आता त्याचा आपला स्टॉप लॉस कुठं असणार आहे, त्याचा स्टॉप लॉस आपला इथं असणार आहे ह्या ग्रीन कॅन्डलच्या किंवा रेड कॅन्डलचं आपलं शेवटचं टोक. तर हा आपला इथं आहे आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस. आता इथे आपण बघितलं असेल इथं आपल्याला थोडं खाली आलं, थोडं कन्सल्टेशन दिसतंय, आपण इथं बाय केल्यानंतर थोडं खाली आलं. पण आपल्याला तुम्ही जर इथं वर बघितलं तर वरपर्यंत हा आपल्याला बघा आपल्याला इथपासून आपल्याला इथपर्यंत जवळ 927 रुपयापर्यंत घेऊन गेला. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 17 रुपये आपल्याला ह्या ट्रेडमध्ये भेटलेले आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं, हे तुम्हाला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सांगितलेलं आहे जे की आपल्याला इंट्राडे मध्ये आपण करू शकतो तो ट्रेड. तर तुम्हाला इथं मी फक्त इंट्राडेचं आता सांगितलंय. आता थोडं आपण बघितलं तर आपल्याला थोडासा याच्यामध्ये स्विंग ट्रेडचा विचार करायचा आहे. आणि स्विंग ट्रेडला जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी 10 मिनिटाची कॅन्डल जी आहे ती आपल्याला 10 मिनिटाची कॅन्डल वापरायची आहे. आणि किंवा आपण त्या ठिकाणी 15 मिनिटाची जर कॅन्डल वापरली तर ती आपल्याला एकदम बेटर राहील. ओके. आता बघा आपण इथं जर बघितलं तर आता इथं जी कॅन्डल आपल्याला जी दिसते ती ठीक आहे. आता हा चार्ट आपण आता हा थोडा मोठा झाला आपल्याला बघा, ठीक आहे. पण आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात दिसते बघा, आपण इथे ह्या ज्या आपल्या लाईन हॉरिझॉन्टल लाईन मारल्यात आणि आता बघतोय आपण का जो आहे बॉलिंजर बँड तर ह्या आपल्या ह्या याच्या ट्रेंड लाईनच्या पॅटर्नमध्येच फसलेला आहे. म्हणजेच आता ह्या शेअर्सला 906 रुपयाचा सपोर्ट झालाय आणि 927 रुपयाचा रेजिस्टन्स झालाय. तर आपल्याला ह्या ट्रेंड लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन मारल्याचा फायदा पण होतो का आपल्याला चार्टचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कळतो. ओके. आता ठीक आहे. आता बघा आपण इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी टार्गेट्स जी आहेत ती टार्गेट्स आपल्याला मोठी भेटत आहेत. किती मोठी भेटत आहेत तर ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं, मी पहिल्यांदा सांगितलंय कुठलाही चार्ट पॅटर्न असेल इंडिकेटर तर आता इथं बघितलं आपण इथं बघतो इथं वरती गेल्यानंतर हे थोडं साईडवेज झालेलं आहे आणि म्हणजे इथं फक्त 5-10 रुपयाची मुवमेंट भेटलेली आहे. तर आपल्याला याच्या साईडवेज पॅटर्नमध्ये मग आपल्याला जे काही मोठे मूव आहेत तर किंवा मोठे टार्गेट आहेत ते टार्गेट भेटत नाही. आता इथे आपण जर बघितलंय तर बघा आता इथे तुम्हाला जर काय दिसतंय ते आपण जाणून घ्या. बघा आता आपल्याला इथे ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डलच्या नंतर आपल्याला ग्रीन कॅन्डल तयार झाली, आपण ह्या ठिकाणी बाय केलाय. आता बघा आता आपण इथे ह्या ठिकाणी बाय केलेला आहे आणि बायचा रेट आपला किती भेटला, इथे हा आपला 837 रुपये बायचा रेट झालेला आहे आणि हा इथे आपला ह्या ठिकाणी स्टॉप लॉस आहे. तर म्हणजे हा जो रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलचा शेवटचा पॉईंट म्हणजे रेड कॅन्डलचा बॉटम तो आपला स्टॉप लॉस झालाय. आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला त्यासाठी किती टार्गेट ठेवायचे बघा.
आपल्याला एक तर ह्या म्हणजे आपल्याला एक तर ह्या जर समजा बॉलिंजर बँडचा जो अप्पर ब्रँड आहे तर याच्या अप्पर बँडला गेल्यानंतर एक तर तुम्ही प्रॉफिट बुक करा आणि किंवा का तो वरती गेल्यानंतर ही जी आपली आहे आपण त्याला काय म्हणतोय बघा, हा आपलं जे काय आपली मुव्हिंग ॲव्हरेजची ट्रेंड लाईन आहे. तर या मुव्हिंग ॲव्हरेजच्या ट्रेंड लाईनच्या वर जर गेल्यानंतर त्याचावाला आपल्याला इथला हा जो आपला स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस आपल्याला थोडासा वरती ट्रायल करायचा आहे. आणि मग आपण बघितलं असेल हा स्टॉप लॉस जर आपण समजा इथं वरती ट्रायल करत करत गेलो तर आपला स्टॉप लॉस कुठे वाजलाय, आपला स्टॉप लॉस इथे वाजलाय बघा. आपला स्टॉप लॉस इथे वाजला आणि तो आहे 906 रुपयाला. म्हणजे बघा 906 रुपयाचं टार्गेट आपल्याला भेटलंय. 837 म्हणण्यापेक्षा आपण 840 म्हणा, 840ला इथे आपण बाय केलेला आहे. स्टॉप लॉस आपला या ठिकाणी झालाय 800 आणि साधारणतः 33 रुपये असेल तो खाली. आता बघा म्हणजे 833 रुपयाचा आपला या ठिकाणी स्टॉप लॉस झाला. ह्या ठिकाणी आपण बाय केला आणि परत ह्या ठिकाणी आपला ट्रायलचा स्टॉप लॉस वाजला. हा प्रॉफिटचा स्टॉप लॉस आहे तो ह्या ठिकाणी वाजला. म्हणजे आपल्याला एकूण या सगळ्या ट्रेडमध्ये 66 रुपये भेटले. म्हणजे आपल्याला स्विंग ट्रेडमध्ये एका ट्रेडमध्ये या ठिकाणी 600 रुपये भेटले. तर मग ह्या अशा प्रकारे आपल्याला जर समजा स्विंग ट्रेड करायचा आहे तर आपण इथं 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती आपण इथं हा ट्रेड करू शकतो. ओके. आणि आता थोडंसं आपण जाऊया आपण पोझिशनल ट्रेडवरती. मग पोझिशनल ट्रेडला जर आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी 30 मिनिटाची जी काही कॅन्डल आहे त्या 30 मिनिटाच्या कॅन्डलचा आपल्याला ह्या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि का जर 30 मिनिटाच्या कॅन्डलचा जर आपण वापर केला तर आपल्याला ह्या 30 मिनिटाच्या कॅन्डलला सुद्धा इथं जी काय आपली एंट्री होते ती एंट्री आपली साधारणतः 837 तास होते. पण आपला या ठिकाणी जो काय आपला वाचतोय ना स्टॉप लॉस तो आपला इथं वाचतोय कितला, तो आपला हा स्टॉप लॉस इथे वाचतोय तो साधारणतः 915 रुपयाच्या आसपास आपला स्टॉप लॉस वाचतोय. म्हणजे इथे आपल्याला 915 840 म्हणजे आपल्याला इथे जर विचार केला तर 75 रुपये आपल्याला ह्या ठिकाणी भेटले. म्हणजे जर आपण थोडा पोझिशनल ट्रेड जर घेतला तर आपल्याला ह्या ठिकाणी 75 रुपयापर्यंत सुद्धा टार्गेट भेटत आहे. ओके. पण थोडंसं आणखी आपण पुढे गेलो आणि जर आपण एका तासाचे जर आपण इथे जर विचार केला, एका तासाभराचा जर विचार केला तर आपल्याला इथे एका तासाभरावरती सुद्धा आपल्याला जी काय टार्गेट आहेत इतका काय फरक पडत नाही, आपल्याला त्या ठिकाणी तेवढीच टार्गेट भेटतात. ओके. तर मग आपल्याला आजच्या भागामध्ये आपण काय जाणून घेतलेलं आहे का आपल्याला ह्या बोलिंगर बँडवरती किंवा बोलिंजर बँडवरती काही म्हणा, कारण लोक दोन्ही प्रकारचा उच्चार करतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्याला ह्या बोलिंगर बँडच्या पॅटर्नवरती आपल्याला कशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे ट्रेड. आणि आता याच्यामध्ये आणखीन एक खासियत आहे. आता इथे तुम्हाला ह्या ज्या काय आहेत ना कॅन्डल तर याचा आपल्याला काही खासियत जी आहे ती खासियत आपल्याला काही ठिकाणी जाणून घ्यायची. बघा आता हे आपण एकदा डिलीट करू म्हणजे काय होईल आपल्याला मध्ये मध्ये ते परत येणार नाही बघा. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. आता आपल्याला याची काही खासियत आहे ती खासियत आपल्याला लक्षात घ्यायची. बघा आता बघा आता तुम्हाला इथे याच्यावालं काय बंद बाटलीसारखं तोंड दिसतंय. ओके. आणि म्हणजे ह्या ठिकाणी काय होतंय, ह्या ठिकाणी कन्सॉलिडेशन होतंय, ह्या ठिकाणी कन्सॉलिडेशन होतंय. ओके. आपल्याला जर ह्या बोलिंजर बँडवरती एखाद्या ठिकाणी असं त्याचं तोंड जे आहे जर बंद त्या बाटलीसारखं तोंड झालं आणि म्हणजे जर आपल्याला जो बोलिंजर बँड आहे तो एकदम असा बारीक झाला आणि किंवा आपल्याला एकदम कोंबडीच्या मानेसारखा झाला आणि किंवा एकदम असा छोटा झाला तर आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येण्याची शक्यता असते. आणि मग आपण बघतोय बघा इथं आपण जर बघितलं असेल तर इथे ह्या ठिकाणी आपल्याला असं याच्या बाटलीचं जो काय आपला बाटलीचा टॉप आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण बाटलीला झाकण लावतो जर त्यासारखी अशी जर इथे आपल्याला हा पॅटर्न तयार झाला तर इथून आपल्याला चांगली मुवमेंट बघायला भेटते. आपण इथं बघितलं असेल 850 रुपयापासून आपल्याला इथपर्यंत जी मुवमेंट बघायला भेटली ती 925 रुपयापर्यंतची मुवमेंट बघायला भेटली. 75 रुपयाची मुवमेंट आपल्याला इथं बघायला भेटली, जवळजवळ 9% मुवमेंट बघायला भेटली. ओके. आणि पण आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता बघा आणखीन आपल्याला कुठं झालेलं आहे काय, हा ठीक आहे. आणि आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची इथे बघा इथे पण तुम्ही बघितलं असेल इथे पण याची नॅरो रेंज झाली. इथे नॅरो रेंज झाल्यानंतर आपल्याला इथपर्यंत वरती अप्पर साईड आपल्याला बघायला भेटली. आणि पण का जर आपल्याला याचं जे तोंड आहे आपल्याला जर एखाद्याच्या भालूसारखं जर याने असं आ केलं बघा आता इथे हे तोंड आपण जर इथं बघतोय बघा तर इथं हा बँड वरती गेला हा खाली गेलाय म्हणजे हा काय झालाय तर याचं तोंड आपल्या कशासारखं झालंय, आपलं याचं तोंड भालूसारखं झालेलं आहे. भालू म्हणजे आसवालासारखं तोंड इथं झालं बघा, हा इथं वर गेला हे इकडे खाली आले. असं जर तोंड तयार झालं तर आपल्याला आता मी ह्या फक्त तुम्हाला जनरली ट्रिक सांगते बरं का. तर त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटतंय, इथं आपल्याला करेक्शन बघायला भेटलेलं आहे.
तर इथे ह्या 2 ट्रिक आपल्याला याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या आहेत. आता बघा, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता काय सांगितलेलं आहे, तर महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्याला बॉलिंजर बँड कसा बघायचा आहे ते मी तुम्हाला सांगितलंय, आणि आपल्याला बॉलिंजर बँडवरती आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा आपला व्हिडिओ तर आपण सगळा बघितलेला आहे. आपल्याला या व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे, आणि आपला जो काही यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या आपल्या संदीप कोटोळे ॲपवरती जर बघत असाल तर मग तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबला जावं लागेल. ओके. आणि तेव्हा आजच्या भागामध्ये आपण इथं थांबतोय. आणि आता आपल्याला परत काय आणखीन एक महत्त्वाची माहिती आपल्याला सांगायची आहे का, जर आपल्याला समजा मेंबरशिप घ्यायची असेल तर मेंबरशिपसाठी आपल्याला ₹199 प्लॅन आहे, तो आपण जायचं यूट्यूबला जायचं, त्या ठिकाणी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं, जॉईनचं बटन दाबायचं, ₹199 प्लॅन घ्यायचं आहे. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला मी जे कोणते ट्रेड घेत असतो त्याची तुम्हाला प्री रेकॉर्डेड सगळे व्हिडिओ विथ चार्ट ॲनालिसिस सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जर तुम्ही माझ्या याच्या संदीप कोटोळे ॲपवरती जर गेला असेल तर तुम्हाला महिन्याचं जी काही ₹700 फी आहे, 3 महिन्याची फी आपली त्याची ₹1500 आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे मेंबरचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी ॲपवरती बघायला भेटतील. प्लस तुम्हाला जो माझा टेलिग्रामचा प्रीमियम ग्रुप आहे त्या प्रीमियम ग्रुपची आपल्याला मेंबरशिप तुम्हाला भेटेल. आणि तुम्हाला मी जे काय लाईव्ह मार्केटमध्ये मी ट्रेड करतो ते फक्त त्या आपल्या चॅनलवरती त्यावरती मी फक्त टाकत असतो, आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाईंगचं किंवा सेलिंगचं आपल्याला रिकमेंडेशन नसतं. का जर आपल्याला पटलं तर त्या ठिकाणी घ्यायचं असतं, आणि तर त्या ठिकाणी तुम्हाला मग आपल्या याच्यावर ॲपवरती जायचं आहे. जर तुम्हाला टेलिग्रामची मेंबरशिप पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या ॲपवरती जा. त्या ठिकाणी आपण याचे ₹700 जर महिन्यासाठी, ₹1500 आहे त्या ठिकाणी आपल्याला याचे 3 महिन्यासाठी. पण तुम्हाला याच्यात बेनिफिट असा आहे का तुम्हाला आपल्याला सगळे याचे शेअर मार्केटच्या संबंधित जेवढे व्हिडिओ, चार्ट पॅटर्न इंडिकेटर वगैरे संदर्भातले सगळे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटतात. आणि मग त्याच ठिकाणी तुम्हाला संदीप कोटोळे ॲप आहे आपलं, गुगल प्ले स्टोअरला जायचं, ते ॲप आपण डाउनलोड करायचं. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी, आणि त्यामध्ये आपण प्रकार 2 केले, तर हा प्रकार 1 महिन्याचा आहे, हा प्रकार आपला 3 महिन्याचा आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सगळे आपण काय करू शकता, कोर्स बाय करू शकता. आणि मग आजच्या भागामध्ये आपण इथे आता काय करतो, थांबतोय.